तर त्यांनी अशी कमेंट केली होती की तुम्ही म्हणजे त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का. सर्व्हिस एकदम फास्ट आहे आज, मी सांगते नाही म्हणून फास्ट मध्ये बघितलं. आमच्याकडे बघा किचन मध्ये काय काय चाललंय. एकीकडे चहा चालू आहे, एकीकडे मॅगी चालू आहे. आवळे आहेत हे बघा, हे आमच्या इथे ना आवळ्याचं झाड पण आहे. काटे आहे तिथे. चला सकाळ झाले, सकाळचे वाजलेत 7 सव्वा 7. आपलं जे जीवामृत बघा तयार केलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर ते आता जरा मिक्स करायचं आहे. त्यात ती वडाची माती आहे ती राहू दे. दिशा कोणत्या बाजूला असे फिरव ह्या साईडला माझ्याकडे अशी ना. हां हां तशीच फिरवणार. हे असं आता परत 1-2-3 मिनटं चांगलं मिक्स करायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं. आता परत संध्याकाळी हे मिक्स करणार. आता तुम्हाला मी हे एकदाच दाखवते. आपल्या एक ताई आहे त्यांची कमेंट होती ना, म्हणून मग त्यांना म्हटलं दाखवते पुन्हा. आता हे असं 2 दिवस मी मिक्स करणार आणि मग जेव्हा घालू ना तेव्हा शेअर करीन तुमच्याशी. वास खूप घाण येतं मात्र, ह्या जीवामृतचा वास असतो ना खतरनाक असतो. आज धुकं पडलंय आणि थंड आहे वातावरण आज, पण कमी आहे थोडीशी थंडी आहे. जशी म्हणावी तशी नाही आहे, कमी झालेली आहे गरमी. आणि आता आपलं लवकरच हां आज आम्ही चूल नाही पेटवले कारण आज जरा सगळं उशिरा होणार आहे. हे बघा हे पडवीचं काम आपलं तर चालू होणार आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं आज लवकर करून काय उपयोग नाही आहे म्हणून जरा थांबलो आहे. ही मशीन आता उचलायची बाकी आहे. त्या मशीनमध्ये पाणी होतं भरलेलं, ते आता रिकामी केले, ते आता हलवायचे तिकडनं. आता हळूहळू सगळं हे आपलं सामान आहे ना आता रिकामी होईल. चिरे वगैरे तुम्ही बोलतात ना की हे सगळं उचला म्हणूनच आम्ही नव्हतं उचललं, कारण पडवीचं आपलं काम करायचं होतं ना. आता होईल ही जागा खाली, मग सगळं सावकाश करू, सगळं व्यवस्थित होईल. आता शेणवर रियाने ठेवलं घेऊन आहे ना, शेण आणायचं आहे. टोपली ना काल नेऊन ठेवले रियाकडे. शेण पाहिजे बाबा, झाडांना पाहिजे राख शेण, फायदेशीर आहे. चला पटापट करूया आपलं. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही बघा ही भेंड्याची रोपं लावलेली. आता ती तिकडे भेंडी कमी आहेत ना, म्हणजे हां मग ती भाजी कशी कमी निघायची ना, म्हणजे कुणाला आवडतं ना म्हणून मग हे इथे लावली होते बघा. आणि चांगलं असं रुजलेत आणि त्याला फुलं पण आले ती बघा. हे समोर पण आहेत. आता पाणी वगैरे घातलं अर्ध्या झाडांना आणि अर्धी झाडं बाकी आहेत, ती म्हणजे नंतरला घालणार. आणि सकाळी सकाळी अशी ही जमीन आहे ना ओल पण सोडते, पण सकाळी आणि संध्याकाळी पाणी घालणं बेस्ट असतं. हा बघा हे रोप दिसतं तुम्हाला भेंड्याचंच आहे ते काय माहीत नाही, पण ते असं जास्त हे नाही ना. आला रॉनी आला. हा बघा, पण ते ना तुटलं होतं वरचं देठ, पण त्याला आम्ही पाणी वगैरे घातलं, आता जगलं आहे ते. पाणी वगैरे फुटलेत आता चांगले. आता कशी तयार झाली म्हणून तुम्हाला दाखवते. कुणाला आबा तुझा मित्र आला तो आहे घरात, जा. कुणाला सुट्टी आहे आज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक ह्या आपल्या चॅनलमध्ये. सकाळची वेळ 7:30 वाजले सकाळचे आणि चाललं आहे नाश्त्याची जरा तयारी चालली आहे, कारण आपलं आता काम चालू होईल पडवीचं. आज भरपूर दिवसभर काम असणार, त्याच्यामुळे पोटभरीचा नाश्ता करायचा विचार आहे. म्हणजे चपाती आणि भाजी म्हटलं हे चांगलं ठरेल, कारण इथे काम करायचं म्हटलं का भरपूर भूक लागते. म्हटलं इतर नाश्ता करण्यापेक्षा हे म्हटलं बेस्ट आहे. तर तेच सगळी मी तयार चालली होती. तर थोडंसं गोंडे होते ना फुलांचे, ते जरा बाहेर सुकत घालायला आले होते. आणि सूर्याची किरणे बघा डायरेक्ट असं चेहऱ्यावर पडतात ना, डोळे अगदी बंद होतात. ही इकडचं प्लास्टिक बघा हे राहिलं काढायचं, ते निघत नव्हतं वाटतं कुणालने, तर काढायला पाहिजे ते, नंतर काढता येईल. आणि चांगलं असं मोकळं वाटतं, ताडपत्री काढली ना त्याच्यामुळे. चला पटापट आपलं काम आटपूया. नाश्ता करून झाला ना मग काही चिंता नाही. मग सगळं म्हणजे ना पोट भरलेलं असेल का काम पण पटापट होतं, तसंच आहे.
उजेड बघते घरामध्ये. आता चालू झालं. आज सुट्टी आहे कुणाला, तो बघा बसलाय. काय रे पोड्या. तर आज नाश्त्यामध्ये चवळीची भाजी, चवळी म्हणजे वालीच्या शेंगा असतात ना त्याची भाजी करणार आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे वालीच्या शेंगा आहेत ना, त्या रात्री मी ना कापून ठेवली ती भाजी, म्हणजे सकाळी पटापट बनवून घेईन आणि चपात्या करते. आणि कॅमेऱ्याचं काय समजत नाही मला, असं मध्ये मध्येच एकदम म्हणजे काय म्हणूया एकदम ब्राईट होऊन जातो. पाखरू आहे, पाखरू. तर मागच्या व्हिडिओमध्ये एका आपल्या ताईंची कमेंट होती, म्हणजे मी ती मला भाजी वगैरे काढलेली दाखवली ना, कारण मला ना बऱ्याच कमेंट असतात की ताई तुम्ही जेव्हा जेव्हा भाजी काढाल ना आम्हाला दाखवा, आम्हाला खूप असा आनंद होतो. त्याच्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते. तर रोज रोज बघा तेच दाखवायला मला पण मग आवडत नाही, पण तुम्हाला आनंद होतो, सगळं आवडतं तुम्हाला, म्हणून मग मी तर दाखवते. आणि आपल्या त्या ताई ज्या आहेत त्या सर्व वयस्कर आहेत, त्यांना आनंद मिळतो, मग म्हटलं ठीक आहे, मग त्यांच्यासाठी म्हणून मी शेअर करते तुमच्याशी. तर त्यांनी अशी कमेंट केली होती की तुम्ही म्हणजे त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का, म्हणजे आम्हाला बघून बघून मग ते काटलं अशी कंटाळा येतो असं. म्हणजे चांगल्या ह्याच्याने त्या बोलल्या होत्या, असं रागाने नाही. तर रिप्लाय त्यांना मी दिला होता, पण तरी पण तुम्हाला सगळ्यांना पण माहिती पडते म्हणून म्हटलं बोलते मी आज व्हिडिओमध्ये. ह्या ज्या भाज्या आहेत ना बघा, एक 5-6 प्रकारच्या भाज्या निघतात. अशी अधूनमधून भेंडी पण निघतात, पापडी पण मी काढली होती, ती तुमच्याशी दाखवलं होतं, म्हणजे केल्यानंतर मग तुमच्याशी शेअर केलं होतं. ह्या कशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. त्याच भाज्या आम्ही रोज करून नाही खात, अलटून पलटून असतं. म्हणजे समजा सकाळी ही भाजी केली तर संध्याकाळी वेगळी भाजी असते. आमच्याकडे सगळे खाण्याचे शौकीन आहेत. आम्हाला असं एकच तुम्ही भाजी म्हणा रोज रोज खाणार नाही, म्हणजे सकाळी भाजी बनवली आणि संध्याकाळी तुम्ही तीच वाढली तर नाही जमत आमच्याकडे. दोन्ही वेळेला की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. अधूनमधून कडधान्य असतं वाराला, आणि बुधवार असेल, शुक्रवार असेल, रविवार ह्या दिवशी नॉनव्हेज असतात. म्हणजे सुकी मच्छी असते बुधवारी शुक्रवारी, आणि रविवारच्या दिवशी चिकन वगैरे असं बनवलं जातं अधूनमधून, जर का आम्ही मार्केटमध्ये गेलो तर. आणि किंवा अंडी वगैरे आहेत, हे सगळं केलं जातं आमच्याकडे. आता हे कसं सगळ्याच गोष्टी जर का तुम्हाला मी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठे होतात, त्याच्यामुळे नाही दाखवू शकत. ह्या ज्या भाज्या मी काढलेल्या असतात त्या फक्त मी तुमच्याशी शेअर करते, कारण ह्या आपल्या घरच्या भाज्या आहेत ताज्या, आणि त्या मी काढून तुम्हाला दाखवते. तर बनवलेल्या पण मी कधी कधी शेअर करते. आणि अधूनमधून भाजी म्हणजे मार्केटमधनं मी, मला वाटतं मध्ये काही कोबी फक्त आणला असेल, भाज्या मी आता आणतच नाही, कारण गरजच पडत नाही भाज्यांची. आता टॅमॅटो पण बघा लावलेले आहेत, आता टॅमॅटो पण मला वाटते 4-5 दिवसामध्ये ते पण पिकतील, चाललेलं आहे. त्याच्यामुळे मग अशी आणून असं विकतचं खावं असं वाटत नाही. आणि ह्याच भाज्या आमच्याकडे खाल्ल्या जातात, म्हणजे तोंडली आहेत किंवा म्हणजे वेगवेगळ्या बघा हे फ्लावर वगैरे आहे, असं म्हणजे फारसं असं काही आवडत नाही ते आमच्याकडे खायला. कोबी आवडतो, तर मध्ये मी 1-2-3 दिवसापूर्वी कोबीची भाजी केली होती. म्हणजे त्यांनी कमेंट केली, त्याच्या आदल्या दिवशी रात्रीच कोबीची भाजी मी करून झाली होती. गोडी भाजी करतो ना तशी केली होती. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे गरजच भासत नाही, मग कशाला उगाच पण बाजारात आणणार ना. आणि आता वांगी पण बघा धरतील, मला वाटतं 4-5 दिवसांनी वांगी पण आपली धरायला लागतील. मग ती एक भाजी आपल्या भाजीमध्ये ॲड होऊन जाईल. पापडीची भाजी ना ती पण आता सगळं आम्ही व्यवस्थित केलेलं आहे, ती आता अधूनमधून होईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या 6-7 प्रकारच्या भाज्या झाल्यात. आठवड्याचे दिवस किती 7, आणि त्यात जर का कडधान्य असेल अधूनमधून, नॉनव्हेज असेल तर होतं व्यवस्थित, आणि असं काय आम्हाला कंटाळा येत नाही. आणि ह्या भाज्या पण मी ना वेगवेगळ्या पद्धतीने करते. आता शिराळ्याची भाजी मी काल केलेली, त्यात सुकी मच्छी टाकलेली, म्हणजे काल रविवार होता म्हणून नाश्त्यामध्ये केली, आणि तुम्हाला मी दाखवलं होतं बघा, भाकरी आणि मस्त चिराळे सुकी मच्छी टाकून खूप मस्त लागते, आणि एकदम छान झाली होती भाजी. गिलकी बघा ती करते, कधी कधी भरीत करते, कधी कधी कांदा मिरची किंवा टोमॅटो टाकून अशी करते, ती पण छान होते भाजी. तशी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करते. आता शिराळ्याची गोडी भाजी पण बनते, 1-2-4 प्रकारे बनतात. आता ह्या वालीच्या शेंगा आहेत ना, ही फक्त गोडी भाजी पण बनते ह्याची, पण गोडी भाजी आमच्याकडे आवडत नाही, मग तिखट मसाला टाकून बनवते मी, खोबरं वगैरे टाकून छान बनते. पुन्हा भेंडी आहेत, भेंडी भरून करते, किंवा कांदा मिरची टाकून तशी पण छान बनते. त्या पद्धतीने मी करून घालते, कारण कुणाला आवडते ते, कुणाच्या आवडीची भाजी आहे. पापडीसुद्धा मध्ये मी केली होती ना, अशी सुकी मच्छी टाकलेली, बटाटा टाकलेला आणि कोकम टाकून खूप मस्त झाली होती. एवढीशीच पापडी होती, मला 10-12 पापड्या असतील, खूप छान झाली होती भाजी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अधूनमधून नाश्ता पण आमचा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, म्हणजे पोहे, उपमा असं. म्हणजे तुम्ही जर का रोज चपाती भाजी घातलात तर नाही खाणार आमच्याकडे कोण, कधीतरी चुकून आमच्याकडे चपाती भाजी नाश्ता असते, नाहीतर डोसा हे ते उत्तप्पा वगैरे मी सगळं बघा अधूनमधून तुम्हाला दाखवते काहीतरी बनवते वेळी. तर हेच आहे, त्याच्यामुळे नाही. आणि आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाल्लं जातं, पण जास्त करून व्हेज आहे. नॉनव्हेज आम्हाला हवं असं नाही, फक्त म्हणजे सुकी मच्छी खातो म्हणजे वाराला बुधवारी किंवा शुक्रवारी,
पण रविवार असेल ना तरच 8-15 दिवसांनी आम्हाला मग ते चिकन वगैरे आहे किंवा मच्छी वगैरे असे आवडते. म्हणजे अगदी रोजच पाहिजे असं नाही. भाज्यांचे शौकीन आहेत आमच्याकडे, त्याच्या भाज्या आलटून पालटून असतात आमच्याकडे. आणि कडधान्य पण माझ्याकडे ना सगळं भरलेलं असतं. कधीच माझ्याकडे असं डबे कुठले तुमचे म्हणजे रिकामे दिसणार नाही. कडधान्य वगैरे असतं ते, डाळी वगैरे, आणि सामान पण आणलेलं तुमच्याशी बघा मी शेअर केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आवडीवरती असतं. आणि आता इथे कसं पावभाजी वगैरे हे सगळं आता काही मिळत नाही ना, आता काय करणार. सीझन चालू होईल मटार वगैरे असं ते, मग ते चालू झालं का मग ते पण अजूनमधून बनवायला होतं. आणि वस्तू इथे मेन म्हणजे मिळत नाही. तुम्हाला मी एक सांगते, एक वस्तू मिळाली का तुम्हाला दुसरी वस्तू मिळेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला तुम्ही पाणीपुरीचं मागे एकदा बोलली होती ना, तर आता पाणीपुरीच्या पुऱ्या पण मला आता शोधून शोधून बघावं लागेल. म्हणजे कणकवलीला मी जर का गेली तरच. आता मंगळवारचा बाजार असेल ना, आता उद्यालाच मंगळवारचा बाजार आहे. पुदिना भेटला तर मी बघणार आहे, पण तो पण मिळेल याची गॅरंटी नाही आहे. बघूया आता काय मिळाला तर मी घेऊन येईल. आणि असे वेगवेगळे प्रकार चालू असतात. सोयाबीन असतात बघा, सोयाबीनचा पुलाव आपण बनवतो, तो पण अधूनमधून बनवते. अंडा भात असतो ते पण बनवते मी. पण ते सगळं मी नाही ना तुम्हाला दाखवू शकत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक तर एवढंच सांगेन, आमच्याकडे म्हणजे सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळी नाही खाल्ली जात. म्हणजे कंटाळा करतात. मग त्याच्या जोडीला एक दुसरी भाजी बनवली का मग ती संपते. म्हणजे अन्नाचा नाश आम्ही कधीच करत नाही. कधीच माझ्याकडे अन्न वाया जात नाही, कधीच नाही. आणि जेवण पण माझं कसं नेमकं असतं. नेमकं म्हणजे जरी संध्याकाळच्या वेळेस मला कुठं जायचं असेल किंवा घाई असेल खूप, तर मी कधी कधी दुपारी जास्तीचं करून ठेवते. म्हणजे भात वगैरे आहे ना, ते भाजी फक्त वेगळी केली जाते संध्याकाळी. ते पण कसं अंदाज असतो आम्हाला की नाही आता एवढं संपणार आहे, मग त्या हिशोबानेच सगळं बनवते. नाही तर असं पडून पडून असं फ्रीजमध्ये कधीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी असतात. कधीतरी चुकून जर का राहिलं, म्हणजे कुणालचे बाबा समजा जेवले नाही किंवा कंटाळा आला त्यांना, मग ते अजूनमधून कधी कधी भात खात नाही मग रात्रीचा, मग ते थोडाफार उरला तर ते मी फेकत नाही कधीच. दुसऱ्या दिवशी मग आम्ही असं फोडणीचा भात वगैरे करून असं खाल्ला जातो आमच्याकडे. किंवा शेजवान राईस बघा असतो, ते पण छान म्हणतं. अशा भाज्या कांदा इनं टाकला ना का मस्त अशी चटणी टाकली का खूप छान शेजवान राईस पण बनतो. भाज्या न टाकता पण आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो. तर हे सगळं आहे. त्याच्यामुळे जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं नसेल ना, तरी पण वेगवेगळ्या प्रकारे आमच्याकडे केलं जातं. चला आता हे 4-5 दिवस ना आमचे जाणार आहेत पडवीच्या कामातच जाणार आहे. त्याच्यामुळे आता बाहेर जरी जाणं झालं तरी पण ते सामान आणायलाच जावं लागणार. बाकी आता हे 4-5 दिवस असेच जाणार आहेत कामामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं समजून घ्या की आता मी सध्या बिझी आहे. मजूर इथे मिळत नाही, जो मजूर खूप आहे आता, कारण भात कापणी चालू आहे ना, त्याच्यामुळे जरा अडचण झाली. तरी काका आमचे म्हणाले की नाही आपण काम चालू करूया, काय पण करू. त्यांना म्हटलं करा तुम्ही काम, तुमच्या जोडीला आम्ही आहोत. नाही जर का मजूर मिळाले तर आम्ही म्हटलं दोघंजणं तुम्हाला मदत करू. आता बघू, आता येतील ते थोड्या वेळाने. आणि जर का नाहीच मजूर कोण आले तर मग आम्हाला त्यांना मदत करावी लागेल. म्हणून म्हटलं आज चपाती भाजी करूया, म्हणजे पोट भरलेलं असेल ना, मग काही टेन्शन नाही. मग म्हणजे भूक लागल्यावर तेव्हा काम होत नाही. मग आधी पोटोबा आणि मगच काम. त्याला पटापट करून देते. आणि हा बघा, हा बनवला आहे मी लेमन टी, मस्तपैकी चहाची पात वगैरे टाकून. आणि बाहेर बघा आपलं काम चालू झालं आहे. हे का चाय घ्या, कुणाला ये काकांना त्या चाय. तुला हवे कुणाला चाय? हे अगोदराने चर पाडून घेणार. चर म्हणजे हे असं खोदतात, त्याच्या आतमध्ये चिरा राहतो ना, ह्याला चर पाडायचं बोलतात. काका चाय घ्या आधी, मग करा काम. मी लावते ते काका, तुम्ही काय राहू द्या, मी टाकलं असते मला. छोटे छोटे टाकायचे एवढे जाड टाकायचे. ते बघ त्या आजोबाबा आले ते टोपी घालून, बघ त्यांना माहिती आहे ऊन लागणार, मग टोपीचा वापर करतात ना. आमच्या कुणाला सांगून सांगून मी थकली, पण ते टोपी काय घालत नाही. माती ओली किती आहे ना पाजून. ते बाबा तिकडे खेचतात, तू दे तुम्ही टाक. ही बघा चपाती भाजी आपली तयार झाली.
वालीच्या शेंगाची भाजी. तिघंजणं बाहेर काम करतात त्यांना देते. 9:15 वाजलेत. काल काढली ही भाजी. कुणाल घरात गेला खायला. जेवायला बोलते मी, नाश्ता करायला बोलते, जेवायला बोलते. पेट्रोल जरा पेट्रोल संपलं. लवकर ये. ते लाईट पण नाही ना, सीएनजी भरणं कसं. जावा ते चाललेत सामान आणायला. फोन घेतलाय काय? हा हां हां. एकदम फास्ट सर्विस आहे. हा सर्विस एकदम फास्ट आहे. आज मी सांगते नाही म्हणून फास्टमध्ये बघितलं, म्हणून मी आली नाही. मला जबरदस्त घेऊन चालले होते. बाजारात गेलेले सिमेंट आणायला, पण मी काय गेली नाही कारण घरात माझं जेवण बाकी होतं. मम्मी आली असं अजून वेळ गेला असं ना. कुणाला खोल डिकी खोल. हे आमचं जुगाड आहे, म्हणजे आमचे टेम्पोचे पैसे आम्ही वाचवलेले आहेत. बाई ताडपत्री बाहेर काढून ठेवून ताडपत्री. ताडपत्री असे पुढे गाडीवर पण सत्य झाले. हां बरं झालं मग. ताडपत्री वर गेली मी सांगा. चांगलं आहे. राहू दे काढतील तू नको. सेविंग ना, पहिली सेविंग झाली आमचे. टेम्पोचे 400 रुपये वाचलेले आहेत. आता ह्या 4 घोड्या आणायला 400 ते 500 रुपये घेतात. आता तुमची भर टाकली नाही, एवढी भर केली तुम्ही एवढी तरी भरपूर झाली. ही याच्या एवढी भर झाली तरी लेवल, याच्या लेवलनी भर झाली तरी किती झाली? एवढी. ही ते वर हा त्या वरच येतं ना पुरा जमीनपेक्षा. मग त्याच्या एवढी भर झाली ना, भर झाली तर पूर्ण पूर्ण एवढी भर करून घ्यायची. ही इथे उंच हा जमीन, इकडे खाली हा. ही पूर्ण लेवल करून वर माल टाकायचा खडी बिडी. समजला? मग याच्यावर करते फिरू. हा. आणि आता आमच्याकडे बघा किचनमध्ये काय काय चाललंय. एकीकडे चहा चालू आहे, एकीकडे मॅगी चालू आहे. काय टाकतो कुणाल? बस आज आहे ती मॅगी मला खायला मिळणार. कुणाल मॅगी बनवते आणि कुणालचे बाबा चहा बनवतात. काम आपलं पडवीचं बघा म्हणजे झालंय. किती पण झालं? अर्ध काम तरी झालं का? हा अर्ध काम तरी झालंय का? काम बऱ्यापैकी झालं, म्हणजे बऱ्यापैकी झालं. आता पहिलाच दिवस आहे तरी पण काम आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. पण बहुतेक काम तर उद्या होऊनच. हा म्हणजे एक नाही 4 दिवस जातील तरी पण. आणि सगळं अजून घरातलं काम ना माझं बाकी आहे. सगळं लादी वगैरे पुसायचं, कारण सगळी अशी धूळ बघा बसते तसंच झालेलं आहे. बाथरूम वगैरे धुवायचं बाकी आहे, तर तेच आता करायचं आहे. त्याआधी म्हटलं नाश्ता करून घेते आणि भूक लागली. आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल क्लिपमध्ये ते काम करताना ते मजूर बघा आले, म्हणजे ते कामगार आहेत ना ते आलेले नव्हते. म्हणजे ते येतील की नाही याची शंका होती. त्याच्यामुळे काम सकाळी काहीतरी 8-8:30च्या दरम्यान चालू केलं काम. आणि मग कुणालने आणि कुणालच्या बाबांनी मदत करायला सुरुवात केली. आणि मला वाटतं 10-10:30ला काहीतरी आले. कोणतरी हाक मारते व कोणतरी आले बाहेर. दूध घेऊन आले असते. आम्ही कशी आमच्या मनाची तयारी केली होती की कामगार जरी नाही आले ना तरी पण आपण काम आपलं चालू करायचं. तसं आम्ही काकांना सांगितलं तुम्ही सुरुवात करा, आम्ही आहोत तुमच्या मदतीला. मग ते तेवढंच आले म्हणून ठीक आहे. म्हणजे 1-1.5 तास त्यांनी काम केलं मग, आणि झालं बऱ्यापैकी काम त्यांनी आता केलेलं आहे. आता उद्यापासून आता परत सुरुवात होईल. दूध घेऊन आणली. चला आता जरा चहा पितो, नाश्ता करतो आणि घरातलं थोडंसं काम आहे ते आवरून घेते. खूप माती झाली घरामध्ये. एवढंसं केलं ना तरी पुऱ्या घरभरचे धूळ होते. साडेसात वाजले बघा. झालं सगळं काम आटपलं. जेवण करायचं बाकी आहे. हे काय न्यूज चालू आहेत. आता मी एक 10 मिनटं पहिला ना बाहेर बसणार आहे.
आता हे बाहेर आहे ना सगळं ताडपत्र वगैरे काढले ना त्याच्यामुळे चांगलं वाटतं. आणि तुम्हाला चंद्र दाखवते. हे बघा बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला चंद्र दाखवते. तो आहे तो खाली बल्ब आहे आणि वरती चंद्र असं घराच्या समोरच. चला आता काय जेवण बिवण बनवायचं आहे. बोला बोला. पाऊण तासानंतर बघा मी घरात आता आले आणि जेवण करायचं. आता सोयाबीनचा पुलाव करायचा विचार करते. तेच झटपट होईल कारण थोडंसं दुपारचं जेवण आहे बाकी. आणि आवळे तुम्हाला दाखवले माझ्या हातामध्ये की नाही आवळे आहेत. हे बघा हे आमच्या इथे ना आवळ्याचं झाड पण आहे. तिकडे जायचं मला काढायला पण जरा कामामुळे मला बाहेर जायला मिळत नाहीये. भरपूर आहेत हे बघा हे डबाभर आहेत. ते हळद आणि मीठ टाकून बघा ते मुरवतात ना तसं करायचंय. ते राहून गेलेत ते एकदम ताजे आहेत फ्रेश एकदम. हे मिठाबरोबर खाते एक म्हणजे जरा बरं वाटेल. तर चला मग मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा. कोणी नवीन असा तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.